सखी सावली काव्यांजली। कसली पार्टी आहे? काही नाही, स्टुडिओची पार्टी आहे। मी आणि अंजलीने मिळून एक प्लॅन केला, त्याच्याबद्दल सगळे डिटेल्स मी लवकरच तुम्हाला सगळ्यांना देणार। ठीक आहे, पण हे सत्कार वगैरे कशाला? तू जाऊ दे ना, आम्ही बघून घेऊ ना। आणि असं काही मोठं वगैरे नाहीये आपलं। बरं ठीक आहे। बरं मला उशीर होतोय, घरी जायचं। ही फक्त बातमी द्यायलाच मी आले होते। हे घे, तोंड गोड करा। थँक्यू, बाय बाय बाय। होय, हाऊ नीट जा। अंजली काही किती आनंदात दिसत होती। मी ना खूप खुश आहे। आय लव्ह यू। खूप उशीर झालाय। काव्याला एवढा वेळ का लागला कोणास ठाऊक। मुलं सुद्धा वाट बघून बघून शेवटी झोपून गेली। इंटरव्ह्यू तर दुपारीच होता। दुपारी तिचा फोनही आला होता, इंटरव्ह्यू चांगला झाला असं पण म्हणाली होती। त्याच्यानंतर काही कळवलं नाही, ना फोन ना पत्ता, काहीच माहिती नाही। हेच मला काव्याचं आवडत नाही। येऊ दे घरी, चांगला जाब विचारते तिला। मी एक काम करतो, तिचा इंटरव्ह्यू होता ना, तिथे जाऊन बघून या। आलोच। हे बघ, ती आलीच। काय हे काव्या, कुठे पत्ता आहे तुझा? फोन करता येत नाही का तुला? काहीच कळवलं नाहीयेस तू। ही वागायची पद्धत झाली का? हेच मला तुझं आवडत नाहीये। आम्ही तुझ्या घरामध्ये वाट बघतो आणि तू म्हणजे तुला नोकरी मिळाली? हो आई, मिळाली। त्याच्याच पुढच्या कामासाठी त्यांनी मला थांबवून ठेवलं होतं। म्हणजे काही फॉर्म्स आणि डॉक्युमेंट सबमिट करायचे होते म्हणून थांबले होते। आणि फोनची बॅटरी अगदीच डेड झाली होती, त्यामुळे तुम्हाला काही कळवू शकले नाही। सॉरी आई, मनापासून सॉरी। आणि मग त्यानंतर मी लाडूकडे गेले, म्हटलं तिलाही ही बातमी द्यावी। फोनवर देण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून ही न्यूज देऊन आले, म्हणून उशीर झालाय। मनापासून अभिनंदन तुझं। थँक्यू आई। प्रयत्नांती परमेश्वर। आज तू हा सिद्ध केलंयस। हे बघ, हे बघ, हे बघ, असं असतं आमच्याकडे। आधी रागवायचं आणि मग नंतर कौतुक करायचं। मग चूक ते चूक आणि बरोबरला बरोबर असतं माझं। बरं, ते ठीक आहे, पण मला एक सांग, जॉईनिंग कधीपासून आहे? 1 आठवड्यानंतर आहे बाबा। नोकरी चांगली आहे तशी, बघू आता पुढे काय होतंय। अगं पुढे सगळं चांगलंच होणार आहे। आमचे आशीर्वाद आहेत ना तुला। आकर आता परत का आलायस तू इथे? अरे लाज नाही वाटत तुला? दारूसाठी पैसे मागायला आलायस? माझी लाज काढतेस? मला सोडून जाताना तुला लाज नाही वाटली का? काय काय नाही केलं मी तुझ्यासाठी? काय केलं? हा, साधी दारू नाही सोडता आली तुला? का राहणार होते मी तुझ्या सोबत? त्या दारूचं व्यसन तुझ्यामुळे लागलं मला। कॉलेजमध्ये असताना किती प्रेम केलं मी तुझ्यावर। काय नाही केलं तुझ्यासाठी, बोल ना। पण तू काय केलं? नोकरीला लागली आणि त्या विश्वजितच्या प्रेमात पडली। त्याचा पैसा बघूनच ना, किती नालायक बाई आहेस तू, तुला माहितीये का? माझी लायकी काढतोयस तू? अरे स्वतःकडे बघ आधी। श्रेष्ठ, तुझ्या पोटात तुला बाळ आहे, त्याचा तरी विचार कर ना। तू विचार कर या सगळ्याचा। विश्वजित तुझ्यापेक्षा बाप म्हणून जास्त योग्य आहे, कळलं? त्याच्या नखाची सर नाही येणार रे तुला। दारू पिऊन गटारात पडायच्याच लायकीचं।